हॅलो, नमस्कार सर्वांना. मी कल्पेश बांगर आणि स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्लासिकल ट्युटोरियल्स. नुकताच आपण राग भूप कंप्लीट केलेला आहे आणि खूप सुंदर प्रतिसाद तुमचा मिळाला. त्याबद्दल तुमचे आभार. आणि हेच एक इन्स्पिरेशन घेऊन मी आता नवीन रागाला चालू करतोय आणि नवीन राग तुमच्या सर्वांच्या खूप आवडीचा असणार आहे आणि पूर्ण तो बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड सगळ्याच इंडस्ट्रीजचा सुद्धा फेमस राग आहे, ज्याचं नाव आहे राग यमन. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण राग यमनची प्रारंभिक ओळख, त्याची थोडक्यात माहिती, त्याचे आरोह, अवरोह आणि पकड आणि आरोह, अवरोह, पकड यांचे आलाप, एवढ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर राग यमन हा संपूर्ण जातीचा राग आहे. संपूर्ण जाती म्हणजे काय? या रागामध्ये आरोहात पण साती स्वर यूज होतात, अवरोहात पण साती स्वर यूज होतात. ठीक आहे. या रागाची विशेषता अशी आहे की यामध्ये मध्यम म्हणजे म हा तीव्र यूज केला जातो. मी मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं विकृती. इथे मध्यम म्हणजे म ची विकृती आपल्याला यूज करायची आहे या रागामध्ये. ठीक आहे. म्हणजे म शुद्ध न वापरता इथे तीव्र वापरायचं आहे. ठीक आहे. तर त्यानुसार आता आरोह बघू, अवरोह बघू, पकड बघू. ठीक आहे. चालू करूया. माझ्याकडे आहे हार्मोनियम, मी काळी एक स्केल घेतोय. ठीक आहे. नी रे गा मा धा नी रे सा, हे झाले आरोह. आता अवरोह. सा नी ध पकड. प म रे ग रे सा. आता या सगळ्यांचे आलाप बोलूया. तर हा आपला राग यमन, त्याचे आरोह, अवरोह आणि पकड. आणि हा कल्याण थाटावर आधारित आहे. जसा भूप पण कल्याण थाटमध्येच होता आणि हा सुद्धा राग कल्याण थाटमध्येच आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित सरगम मालिका, त्यानंतर लक्षण गीत आणि त्याच्यानंतर मग याच्यावर आधारित 2 बंदिश आपण घेणार आहेत. आणि 2 बंदिश झाल्यानंतर मग या रागावर आधारित आपण गाणी, विविध प्रकारची गाणी आपण बघूया. ठीक आहे. आणि चालेल मग या व्हिडिओपुरती एवढंच. भेटूया पुढच्या लेसनमध्ये. धन्यवाद.